नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात तिची तपश्चर्या या कथेचा भाग 4. मागील भागात आपण पाहिलं की मानस उमाच्या निर्णयासाठी थांबला आहे. आता पाहूया पुढे. मगाशी आई घाई करत असल्यामुळे मानसला हे 2 दिवस 2 वर्षासारखे वाटत होते. उमा काय निर्णय घेणार आहे त्यावरच त्याचा होकार ठरणार होता. एकदाचे 2 दिवस सरले आणि मानसच्या लक्षात आलं की उमाकडून नकार आला नाही. आता आईची भुणभुण थांबेल म्हणून त्याला जरा बरं वाटत होतं. पण तेव्हाच उमा आपल्या पायावर धुंडा मारून घेते हेही त्याच्या लक्षात आलं. सकाळी नेहमीप्रमाणे तो ब्रेकफास्ट करून फॅक्टरीत गेला आणि तिथल्या कामामध्ये गुंतून गेला. संध्याकाळी घरी आल्यावर परत त्याच्या आईने तगादा लावला. मानस, आता तुझी हद्द झाली. तुझा निर्णय झाला की नाही? कर्णिकांकडे आपल्या निर्णयाची वाट बघत असतील. काय सांगायचं त्यांना? जे काय असेल ते सांग. मी उद्या तसा निरोप पाठवते. आई, मी उमाशी लग्न करायला तयार आहे. कोणाबरोबर तरी निरोप पाठवण्यापेक्षा तू स्वतःच फोन कर ना. त्यांचा मोबाईल नंबर असेलच ना तुझ्याकडे? अरे, नंबर घ्यायचा माझ्या लक्षातच आलं नाही. साधनाचा नंबर आहे माझ्याकडे. मी तिला सांगते आणि त्यांचा नंबर पण मागून घेते. मग मी उद्या फोन करेल. चला, एकदाच गंगेत घोडं न्हालं. आता पुढचं सगळं म्हणजे साखरपुडा लग्न आपण लवकरच उरकून घेऊ. नंतर मग पौष निघाला की काहीच बोलणे करता येणार नाही. शकू, मला काय वाटतं, साखरपुड्याच्या आधी आपण कर्णिकांना आपल्या घरी बोलावून घेऊ. आपण त्यांच्या घरी जाऊन आलो, आपणही त्यांचं आगत स्वागत करावं. होय, खूपच छान कल्पना आहे. त्यानिमित्ताने आपल्याला त्यांचे आचारविचार समजतील, थोड्या गप्पा मारता येतील. उमाला सुद्धा आपलं घर बघता येईल. ठीक आहे, मी माझ्या रूममध्ये जातो. तुम्ही काय ते ठरवा. मी आता साधनाला फोन करून त्यांचा नंबर मागून घेते आणि उद्या त्यांना फोन करून सगळं सांगते. इतक्यात शकुंतलाताईंची एक दूरची मावस बहीण त्यांच्या घरी आली. शकुंतला मानससाठी मुली पाहत असल्याची कुणकुण लागते म्हणून ती त्यासाठीच आली होती. ती आल्यावर शकुंतला म्हणाली, अगं नीमा, तू कशी काय आलीस? एकटीच आलीस की काय? भाऊजी कुठे आहेत? हो ग, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल ना. अगं, या बाजूला माझी एक मैत्रीण राहते. तिच्या घरी मी आले होते आणि मला असं कळलं की तू मानससाठी मुली पाहतेस. म्हणूनच मी तुला मुद्दाम भेटायला आले आहे. अगं, माझ्या चुलत दिरांची एक मुलगी आहे. M.Com झाली आहे. दिसायला पण नाकीडोळी नीटच आहे. एका बँकेत नोकरी करते. मुलगी अगदी गुणी आहे. आपल्या मानसला साजेशी. अगं नीमा, मानससाठी आत्ताच आम्ही एक मुलगी बघितली आणि आता तिला आम्ही होकार पण दिला आहे. तिचे वडील शिक्षक आणि आई गृहिणी आहे. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आणि गुणी आहे. हो का? म्हणजे मला यायला थोडा उशीरच झाला. हरकत नाही. त्यानिमित्ताने तुला भेटता आलं. कशी आहेस तू? बाकी सगळं मजेत ना? हो, देवाच्या कृपेने सगळं छान आहे. बस ना, उपमा तयारच आहे. उपमा आणि चहा घेऊन जा. अगं नको, माझ्या मैत्रिणीकडे सगळं झालं आहे. मी निघते आता. बरं, ठीक आहे. पुन्हा आता मुद्दाम माझ्याकडे ये. मानसच्या लग्नाचं रीतसर आमंत्रण येईलच. निमा निघून गेल्यावर शकुंतलाताईंच्या मनात आलं, सर्वच बाजूंनी सरस असलेला उपवर मुलगा म्हणजे वधूपित्यांसाठी एक पर्वणीच असते. मानसने व्यवसायात पाऊल टाकलं नाही तर लगेच त्याच्यासाठी मुली सांगून यायला लागल्या. आता बरोबरच आहे, आपणही त्यांच्या जागी असतो तर हेच केलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मानस ब्रेकफास्ट करायला आल्यावर शकुंतलाताई त्याला म्हणाल्या, या रविवारी तुला वेळ आहे ना? मी तुला मुद्दाम आधीच सांगून ठेवते की रविवारी आपण कर्णिकांना आपल्या घरी बोलावत आहोत. त्यानिमित्ताने एकमेकांशी ओळख वाढेल. तुला पण उमाशी बोलता येईल. तू काढलेली तुझी चित्र तिला दाखव. पुस्तकांचा संग्रह दाखव. हो हो आई, एकाच दिवशी काय काय करायचं? उमा आपल्याच घरात येणार आहे ना? हळूहळू बघेल सर्व. बरं, ठीक आहे. मी आज सकाळीच कर्णिकांकडे फोन करते. बाबा तर असणारच आहेत घरी. तू सुद्धा असशीलच. हो आहे मी. मी काय तुझ्या शब्दाबाहेर नाही.
झुकून कुर्निसात करायचा अभिनय करत मानस म्हणाला, चल चाटळ कुठला. ते दोघेही फॅक्टरीत गेल्यावर शकुंतलाताईंनी कर्णिकांकडे फोन लावला. फोन रमाताईंनीच उचलला. हॅलो, मी शकुंतला बोलते. आमच्याकडून तुम्हाला होकार कळवण्यासाठी मी फोन केला आहे. तुमची काही हरकत नाही ना? अहो, आमची काय हरकत असणार. मानसमध्ये आणि तुमच्या घराण्याला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही आमच्याशी सोयरीक जुळवता हे आमचं अहोभाग्यच म्हणायचं. तुम्ही उमाशी बोलला आहात ना? तिला मानस पसंत आहे ना? मुलीच्या मनात काय आहे हा विचार करायला हवा. हो हो, ती तयारच आहे. बरं, आणखी एक सांगायचं होतं. आता साखरपुडा वगैरे ठरवण्याच्या आधी ह्या रविवारी तुम्ही सर्वजण आमच्या घरी या. जरा निवांत बोलणं होईल. येताना तुमच्या राधा आणि जावई बापूंना पण घेऊन या. म्हणजे त्यांच्याही कानावर सगळं पडेल. आणि उमाच्या बाबांची तब्येत बरी नसते, तर मी रविवारी संध्याकाळी 4 वाजता गाडी पाठवीन. तुम्ही तयारच राहा. हो, आम्ही तयारच राहतो. येऊ आम्ही. ठेवते फोन. ठरल्याप्रमाणे 4 वाजता शकुंतलाताईंनी 7 सीटर अर्टिगा गाडी पाठवली होती. राधा आणि रमेश पण तिथेच आले होते. उमाने आज एक पिवळ्या रंगाची प्रिंटेड सिल्क साडी नेसली होती. त्याला मरून कलरची बॉर्डर होती. आज राधाने तिची साखरवेणी घालून दिली होती. केसांचे वळण थोडं वरून घेतल्यामुळे उमा अधिकच सुंदर दिसत होती. दोन्ही बाजूनी कपाळावर बटा डोळत होत्या. डोळ्यात काजळाची बारीक रेख रेखली होती. त्यामुळे तिचे मूळचेच काळेभोर डोळे अजून उठावदार दिसत होते. मध्ये मध्ये राधा तिला चिडून बेजार करत होती. मानसच्या घरी नेण्यासाठी रमाताईने रव्याचे राघवदास लाडू करून घेतले होते. गाडीतून उतरतात सगळेजण बंगल्याकडे डोळे विस्फारून पाहत होते. कर्णिकांचा टुमदार बंगला म्हणजे वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना होता. खूपच आकर्षक पद्धतीने बांधलेला. बंगल्याची रंगसंगती डोळ्यात भरणारी होती. बंगल्याच्या समोरच तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं लावली होती. ओसरीवर एक आयताकृती सागवानी झोपाळा होता. बंगल्याच्या प्रवेशद्वारावर पण सुरेख रोखीव काम होतं. हे सर्व वैभव बघून रमाताई यांनी श्रीकांतरावांना खूप भरून आलं. आपली मुलगी या आलिशान बंगल्यात राहणार याचा त्यांना खूप अभिमान वाटला. गाडीचा आवाज ऐकून शकुंतलाताई आणि शामराव बाहेर आले. त्यांनी हसत हसतच सर्वांचं स्वागत केलं. सर्वजण स्थानापन्न होतात शकुंतलाताईंनी त्यांच्याकडे स्वयंपाकाला असणाऱ्या गीताला लस्सी आणायला सांगितले. अर्थातच लस्सी त्यांच्या फॅक्टरीतलीच होती. सर्वांनी लस्सीची खूपच तारीफ केली. शकुंतलाताईंनी मानसला खालूनच आवाज दिला, मानस, आता खाली ये. उमाकडचे सर्वजण आले आहेत. तू सुद्धा गप्पा मारायला ये. मानसने आज स्काय ब्लू रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती. टी शर्टमध्ये त्याची पिळदार शरीरयष्टी दिसत होती. सगळे गप्पा मारत बसलेले होते. नंतर गीता गोडाचा शिरा कटलेट खाण्यासाठी घेऊन आली. शकुंतलाताईंनी सर्वांना खायचा आग्रह केला. त्यानंतर चहा झाला. शकुंतलाताई मानसला म्हणाल्या, अरे उमाला तुझी रूम दाखव. तू काढलेली चित्र, पुस्तकांचा संग्रह सगळं दाखव ना. तुम्ही वरती जा, आम्ही इथे पुढल्या गोष्टींबद्दल सगळं ठरवतो. राधा उमाला कोपराने स्पर्श करून म्हणाली, अगं जा जा, तू पण कधीपासून मानसशी बोलायला संधी शोधत होतीस ना. हे ऐकून सगळेच हसायला लागले. उमाबरोबर वर गेल्यावर मानसने तिला बसायला सांगितले. त्यांनी काढलेली चित्र दाखवताना तो तिला म्हणाला, मला माहिती आहे तुझी खूप कुचंबना होते. तुला एक सांगू का, तू माझ्याशी बाकीच्यांशी बोलते तसेच बोलत जा. जरी आपल्यामध्ये पती पत्नीचं नातं निर्माण होणार नसलं तरी आपण दोघं एकाच घरातील 2 व्यक्ती मित्रमैत्रीण असे तर वागू शकतोच ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला तसं वागायला थोडा वेळ लागेल. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. माझ्याकडून तुमच्या पदरात निराशा पडणार नाही एवढं नक्की. मी सुद्धा तुला आदराने वागवेन. मुळात मी सगळ्यांशीच प्रेमाने वागतो. मानसने काढलेली सुरेख चित्र बघता बघता उमा म्हणाली, तुम्ही खूप सुंदर चित्र काढली आहेत. प्रत्येक चित्रातले भाव पाहणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचतात. तुम्ही याच चित्रात शिक्षण घेतलं आहे का? नाही ग, मी MBA केले. हा माझा लहानपणापासूनचा छंद आहे. मी एकटाच असलो की नेहमी चित्र काढत बसतो किंवा एखादं पुस्तक वाचत बसतो.
पुस्तकांच्या कपाटाकडे बघत उमा म्हणाली, मला पण वाचनाची खूप आवड आहे. मी सुद्धा एकटी असले की पुस्तक वाचत बसते. पुस्तक माझा खूप जवळचा सोबती आहे. तुला आणखी कसला छंद आहे? नवीन गोष्टी शिकायला मला आवडतात. तुमची रूम खूप सुंदर आहे. अगदी कलात्मक पद्धतीने सजवली आहे. चल आता खाली जाऊया. दोघे खाली आल्यावर शकुंतलाताई त्यांना म्हणाल्या, सगळेजण मागे बागेतच आहेत. जा, उमाला पण आपली बाग दाखव. तोपर्यंत मी गुरुजींना फोन करून मुहूर्त काढायला सांगते. सर्वांनाच बाग खूप आवडली होती. उमाला तर बाग आवडलीच, शिवाय बागेत एक सुंदर झोपाळा बांधलेला होता. त्या झोपाळ्यावर बसल्यावर तिला एकदम एखाद्या कवितेतील श्रावण महिन्यातील झोपाळ्याचे वर्णन आठवले. उमाच्या मनात आलं, आपण असं झुल्यावर बसलो आहोत आणि मानस झोका देतोय. स्वप्नवेड्या उमाला क्षणभर का होईना खूप आनंद झाला. सुंदर बाग बघून झाल्यावर सर्व आत आल्यावर शकुंतलाताई म्हणाल्या, आत्ताच माझं गुरुजींशी बोलणं झालं. आता 15 दिवसातच साखरपुड्याचा मुहूर्त निघाला आहे आणि लगेचच महिनाभरात लग्नाचा मुहूर्त काढला आहे. रमाताई, तुम्हाला चालेल ना? घाई नाही ना होणार तुमची? हो, आमची काहीच हरकत नाही. चालेल आम्हाला. तशी आमची थोडीफार तयारी आधीच झाली आहे. आता फक्त मानापानाच्या साड्या आणि इतर खरेदी करायची आहे. रमाताई, मानापानासाठी तुम्हाला कोणाला काय द्यायचे ते द्या, पण आमच्याकडचं मानपान आमचं आम्हीच करू. त्या खर्चाचा बोजा उगाच तुमच्यावर नकोच. साखरपुडा आमच्याच घरी व्हावा अशी आमची दोघांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरी आपण साखरपुड्याची विधी करून घेऊया, परंतु आम्हाला लग्न आणि साखरपुडा दोन्हीसाठी हॉल घ्यावा लागेल. एकतर आमची नातेवाईक मंडळी पण भरपूर आहेत. शिवाय मानसचा बिझनेस असल्यामुळे त्याचे बिझनेसमधील माणसं आणि मित्र हे सुद्धा खूपच आहेत. हो, आणि लग्नाचा आणि साखरपुड्याचा सर्व खर्च आम्हीच करणार आहोत. आम्ही पण आम्हाला जमेल तसं करूच, परंतु तुमचा एवढा डामडौल आम्हाला करता येणार नाही. रमाताई, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही काहीही रागलोभ धरणार नाही. आज 4 तारीख आहे, तर 19 तारखेला गुरुजींनी साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे. दुपारी 3चा मुहूर्त आहे. तेव्हा आपण विधी तुमच्या घरी करून घेऊ आणि त्यानंतर सर्वजण हॉलवर जाऊ. हे सर्व ऐकून भारावून गेलेले श्रीकांतराव म्हणाले, तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांशी आमचे संबंध जुळत आहेत हेच आमचे भाग्य आहे. मुलीच्या सुखातच आमचं सुख सामावलेलं आहे. हो, आणि उमा, साखरपुड्याच्या आधी मी एक दिवस तुला कळवेल, तेव्हा आपण साड्यांच्या खरेदीला जाऊ. तू तुझ्या राधाताईला घेऊन ये. शीला पण आपल्याबरोबर असेल. निघताना शकुंतलाताईंनी उमाकडे तिचा मोबाईल नंबर मागितला, तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला साधना मावशीने जो नंबर दिला आहे ना, तो आमचा तिघांचा म्हणजे माझा, बाबांचा आणि आईचा कॉमन नंबर आहे. आम्ही तिघेही घरीच असतो ना, म्हणून माझ्याकडे वेगळा मोबाईल नाही आहे. काय म्हणतेस? मग आता मानसला तुला पहिली भेट मोबाईलच द्यायला सांगते. आपण भेटू तेव्हा तुझ्या पसंतीने घेऊया. सर्व बोलणे आटोपल्यावर कर्णिकांना सोडायला शकुंतलाताईंनी गाडी पाठवली. घरी आल्यावर सगळ्यांचे चेहरे उजळलेले दिसत होते. उमाच्या मनात मात्र धाकधूक निर्माण झाली होती. उमाच्या मनात येत होतं, साखरपुडा झाल्यावर वरचेवर आपल्याला मानससमोर जावं लागेल, तेव्हाच आपली खरी कसोटी आहे. उमा कशी वागेल पाहूया पुढील भागात. क्रमशः. लेखिका सीमा गंगाधरे. धन्यवाद.